पेण तालुक्यातील हेटवणेवाडी येथील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय 4.5 वर्षे ही चिमुकली आपल्या आईसोबत प्रातविधीसाठी गेली होती। आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली होती। या 4 वर्षाच्या चिमुकलीने एकदा आवाज दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा आलेच मी। या फक्त 5 मिनिटांच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली। चिमुकली दिसेनाशी झाल्याने आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली। अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले। गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला, परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं, परंतु काही हाती लागले नाही। गावकरी जंगलात शोध घेत असतानाच त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला, परंतु किशोरीचा कुठेच तपास लागला नाही। चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। ही घटना पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर येत सीआरपी, क्यूआरटी, श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात 4ही दिशेला शोध मोहीम सुरू केली आहे, परंतु 24 तास उलटून देखील या चिमुकलीचा कुठेही शोध लागत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।